तर बघा, सेफ्टी डिव्हायसेस यूज इन एलिव्हेटर, इलेक्ट्रिक एलिव्हेटरमध्ये कोणकोणते सेफ्टी डिव्हायसेस आपण वापरतो? तर कार ऑपरेटिंग स्विच, तुम्ही बघतात वर गेल्यावर 2 नंबर 3 नंबर ऑपरेट करण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी, तर कार ऑपरेटिंग स्विच आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कार म्हणजे काय रे? ज्या याच्यामध्ये आपण उभा राहतो किंवा वर जातो खाली येतो त्याला सगळ्याला काय म्हणतात? एलिव्हेटर कार म्हणतात. त्याच्यानंतर कार सेफ्टी स्विच, दरवाजा बंद झाला, क्लोज झाला, ओपन झाला, तर ही सेफ्टी स्विच असते. ओके, सेफ्टी सगळ्या नॉर्म्स फॉलो. सेफ्टी स्विच दाबलं की तुमची MCB वगैरे जे काय असेल किंवा ज्या ज्या त्यामध्ये सिस्टीम असतील त्या सेफली ऑपरेट होतात. त्याच्यानंतर डुअर सेफ्टी स्विच, डुअर दाबलं डोअरचं तर ते ओपन आणि क्लोज होणार आणि ते सेफली ओपन आणि सेफली क्लोज होणार. दरवाजा थोडा जरी ओपन राहिला तर लिफ्ट धकत नाही बरं का, सेन्सर बेस असतात. तर त्याच्यानंतर ओव्हर ट्रॅव्हल स्पीड, जास्त स्पीड झाली तर ते त्या टाईपचं स्विच असते, ते दाबलं की मग ती परत त्याची स्पीड कंट्रोल होते. त्याच्यानंतर गाईड ग्रिप अँड ओव्हर स्पीड गव्हर्नर, स्पीड वाढली किंवा कमी झाली तर त्यासाठीचं ते स्विच असतं अपडाऊन्स करण्यासाठी. त्याच्यानंतर टर्मिनल लिमिट स्विच, तर कोणत्या फ्लोअरवर जायचं ते तुम्ही प्रेस करा जेणेकरून तिथं जाऊन ती ट्रेन नाही ते कार थांबन. सो दीज आर द सेफ्टी डिव्हायसेस. आता सेफ्टी डिव्हायसेसमध्ये अजून कोणकोणते? प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस बघू आपण. सेफ्टीच्या ऐवजी काय म्हणू? प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. तर आपण पहिले तर फेज फॉल्ट प्रोटेक्शन रिले वापरतो. 3 फेजमधला एखादा फॉल्ट गेला तर मोटर बंद होईल ना, तर फॉल्टच होऊ नये म्हणून फेज फॉल्ट रिले वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिव्हर्सल प्रोटेक्शन रिले, म्हणजे समजा लिफ्ट चालू झाली आणि अचानक मधात बंद पडली, सप्लाय बंद गेला आणि पुन्हा चालू झाली आणि जर सप्लाय उलटा झाला तर मग खाली येईल ना लिफ्ट वर जायच्या ऐवजी, बरोबर आहे. आणि लोकांना तर कळणार नाही आपण वर चाललो का खाली, पाहतो तो 4थ्याच फ्लोअरवर पुन्हा. तर अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून फेज रिव्हर्स न होऊन देण्याचं काम करणारा रिलेसुद्धा आपण वापरतो. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर वापरतो. सर्किट ब्रेकर काय करतं आहे? फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट सेपरेट करण्याचं काम करतं आहे. ओव्हरलोड रिले वापरतं आहे, जास्त लोड झाला रिले ऑपरेट होतो आणि लिफ्ट थांबून जाते. त्याच्यानंतर मल्टीलाईन सर्व्हिस स्विचेस अँड फ्युजेस, तर त्या सर्किटमध्ये फ्युजेस आणि स्विचेस हे सुद्धा वापरलेले असतात प्रोटेक्शनसाठी. करंट शिल्लक झाला, काही कारणास्तव शॉर्ट सर्किट झालं, त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम ते करणार. त्याच्यानंतर ओव्हर स्पीड स्लो डाऊन रिले, जर जास्त स्पीड झाली, स्पीड पाहिजे त्यापेक्षा जास्त झाली तर त्याला स्लो डाऊन करणारा एक रिले असतो, त्याला ओव्हर स्पीड स्लो डाऊन रिले असं म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे कशासाठी रे? एलिव्हेटरच्या सेफ्टीसाठी. का बरं गरजेचं आहे? कारण तुमचा जीव महत्त्वाचा आहे त्याच्यात. ओके, आणि तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायची? सेफ्टी प्रिकॉशन यूज इन एलिव्हेटर. एलिव्हेटरमध्ये तुम्ही काय काय काळजी घ्यायची? तर पहिले तर रेस्क्यू टीम अवेलेबल पाहिजे तिथं. जर काही झालंच, लिफ्टच बंद पडले मधातच, तर रेस्क्यू टीम पाहिजे. अलर्ट पाहिजे, इमर्जन्सीमध्ये ते यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ओपन डुअर केअरफुली, ओपन अँड क्लोज डुअर केअरफुली. दरवाजा व्यवस्थित लावून घ्यायचा, व्यवस्थित बंद करायचा जर ॲटोमॅटिक नसेल तर, आणि जर ॲटोमॅटिक असेल तरी पण काळजी घ्यायची ते खरंच लागला आहे का. ओके, व्हेंटिलेशन लेवल प्रॉपर आहे का ते बघायचं. एलिव्हेटर डिझाईन टू बी कॅरी नो नंबर ऑफ पर्सन अँड लोड, किती लोक जाऊ शकतात तेवढंच जा, ओव्हरलोड होत असेल तर जाऊ नका. फॉलो द इन्स्ट्रक्शन फॉर लोडसाठी इन्स्ट्रक्शन फॉलो करा. 10 लोकांची लिफ्ट आहे, 11 बसून चालली, ते बीप 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 वाजतं का? ज्यावेळेस एक लोक बाहेर निघत होता तेव्हा ते लिफ्ट चालू होती, तर ते इन्स्ट्रक्शन फॉलो करा. इफ ॲटोमॅटिक ऑपरेशन इज नॉट देअर केअरफुली ऑपरेट, जर ॲटोमॅटिक नसेल तर मग काळजीपूर्वक हाताळायला पाहिजे. तिथलं अनवॉन्टेड फॅन ट्यूबलाईट वगैरे फोडू तोडू नका. आरसा बिरसा आहे त्याला बी काही त्याच्यावर नावं बिवं लिहू नका, पाचा थुकू नका. अजून काय काय ते सगळी काळजी घ्यायची. गायच्या बीच्या तुम्ही जर खात असाल तर थोडी काळजी घ्यायची. ओके, नाहीतर घाण करणारे लोक भारतामध्ये आहेतच. ओके, ते प्रॉपर मेंटेनन्ससुद्धा गरजेचं आहे. कचरा करू नका, च्युइंगम खायचं आणि तिथं लावून द्यायचं, ऐक नाही, नावं लिहायचे मार्कर बोर्डनी आरशावर. हां नाही ठीक आहे, जे काय असेल तर हेल्पलाईन इमर्जन्सीमध्ये जे असेल त्याला कॉल करायचा आणि काळजी घ्यायची. तर हे जर केलं तर आणि तरच तुमचं आउटपुट, तर आणि तरच काय होणार आहे, सेफ्टी नॉर्म्स फॉलो होणार आहे आणि तुम्ही
जर एमर्जन्सी काही आली तर वाचणार. एमर्जन्सी एक्झिट पाहिजे, निघता आलं पाहिजे, रेस्क्यू टीम पाहिजे, अलर्ट पाहिजे. ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या तर लिफ्टमध्येचा तुमचा प्रवास हा सुखकर होईल. येतं लक्षात? समजलं काही? सो राईट डाऊन दिस.